जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी, गोकुंदा किनवट. तुम्हा सर्वांचं आमच्या यशवंत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. आजचा व्हिडिओ असेल अंकगणित आणि बुद्धिमत्ता मिश्र प्रश्न असतील आणि हे प्रश्न आपल्याला कन्सेप्ट प्लस शॉर्ट ट्रिकनं सोडवायचे आहेत. तर पहा, एक एक प्रश्न आपण या ठिकाणी आता पाहू. या ठिकाणी एक एक प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. जसं की पहिला प्रश्न पहिला प्रश्न काय म्हणतो पहा. 144. पहिला प्रश्न काय पहा, 144 आणि 300 ते 400 यांच्या दरम्यानची एक संख्या यांचा मसावी 72 आहे, तर ती संख्या कोणती? पहा बेटा, आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं की 144 आणि 300 ते 400 दरम्यान असणाऱ्या एका संख्येचा जो मसावी आहे तो मसावी 72 आहे, तर ती संख्या कोणती? आणि हा प्रश्न आपल्याला रायगड चालक पोलीस 2023 मध्ये विचारलेला आहे. आता मला सांगा की हा मसावी 72 कशाचा आहे? 144 आणि 300 ते 400 याच्या दरम्यान असणाऱ्या एका संख्येचा, आणि ती 300 ते 400 दरम्यान असणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. तत्पूर्वी आपण एक कन्सेप्ट समजून घेऊ. 8 आणि 12 यांचा जर बेटा आपण मसावी पाहिला तर तो येतो 4. बघा, 8 आणि 12 यांचा मसावी किती येतो रे? 4. मग आता लक्षात ठेवायचं, संख्या 2 असो का संख्या 3 असो, त्या सर्व संख्या मसावीच्या पटीमध्ये येत असतात. बघा, 8 आणि 12चा मसावी किती बेटा? 4. मग 4च्या पाड्यामध्ये हे 8 पण यायला पाहिजे आणि 4च्या पाड्यामध्ये हे 12 पण यायला पाहिजे. हा लसावी मसावीचा नियम आहे. चला आता मग आपण पाहू. या ठिकाणी काय सांगितलं की 144 आणि 300 ते 400 यांच्या दरम्यान असणाऱ्या एका संख्येचा मसावी 72 आहे, तर ती संख्या शोधा. बघा बेटा, मग आता मला सांगा की 144 ला 72 ने भाग जातो की नाही? बघा बरं, 144 ला 72 ने भाग जातो. 72 दुनी 144. मग आता 300 ते 400 दरम्यानची अशी संख्या आपल्याला शोधायची आहे की ज्या संख्येला 72 ने भाग गेला पाहिजे, आणि ती संख्या आहे बेटा 360. तुम्ही 360 ला जर 72 न भाग देऊन पाहिला तर बघा काय होईल? भाग जातो कितीचा? बघा, तर या ठिकाणी 36 एक 36, 1 0, 36 दुनी 72 आणि 2 पंचे 10. म्हणजे याचा अर्थ 300 ते 400 दरम्यान 72 ने भाग जाणारी संख्या या 4 ऑप्शन पैकी फक्त एकच आहे, जी की पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते, 360. म्हणून 144 आणि 300 ते 400 दरम्यान ची एक संख्या यांचा मसावी जर 72 असेल, तर ती 300 आणि 400 दरम्यान असणारी संख्या कोणती असायला पाहिजे? तर त्याचं उत्तर आहे 360. का? तर 360 ला 72 ने भाग जातो आणि दिलेल्या संख्या या त्यांच्या मसावीच्या पटीमध्ये असतातच. चला घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 16 व 192 आहे. त्यापैकी एक संख्या 64 आहे, तर दुसरी संख्या कोणती? आणि हा प्रश्न वर्धा चालक पोलीस 2023 मध्ये विचारला. 80, 48, 30 आणि 96 असे 4 पर्याय आपल्या समोर आहेत. पहा बेटा, दोन संख्यांचा मसावी मसावी किती आहे बेटा? 16. आणि त्याच दोन संख्यांचा लसावी आहे 192. आणि त्या दोन संख्येपैकी एक संख्या आपल्याला सांगितली आहे 64 आणि विचारलेली आहे दुसरी संख्या कोणती? ठीक आहे, चला दुसरी संख्या कोणती? तर एक रूल्स आहे बेटा, दोन संख्यांचा गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार बरोबर एलसीएम इंटू HCF. म्हणजे एलसीएम म्हणजे काय रे? लसावी, आणि HCF म्हणजे त्यांचा मसावी. चला, दोन संख्यांचा गुणाकार. ठीक आहे, आपल्याकडे दोन संख्येपैकी एक संख्या कोणती आहे? 64 गुणिले दुसरी संख्या आपण काय घेऊ? ठीक आहे, दुसरी संख्या आपण इथे घेऊ. दुसरी संख्या आहे ना, एक संख्या आहे 64, दुसरी संख्या आपल्याला शोधायची आहे. एलसीएम किती आहे बेटा? 192 आहे, आणि त्याच दोन संख्यांचा HCF म्हणजे मसावी किती आहे रे? 16 आहे. चला आता आपण दुसरी संख्या काढू बेटा. कसं काढायचं? दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी आणि भागिले ही पहिली संख्या गुणाकारातून कुठे जाईल? आता भागाकारात जायला पाहिजे. चला मग आता 16 1 16, 16 चोक 64 है ना, 16 1
16, 16 चौक 64. आता 4 192 ला आपण भाग देऊ. 4 चौक 16, 4 चौक 16, 3 उरले, 4 8 32. आता शेवटी काय उरलं बेटा, तर 48 गुणिले 1 म्हणजे 48 1 48. दुसरी संख्या आपल्याला कोणती मिळायला पाहिजे, तर दुसरी संख्या मिळायला पाहिजे आपल्याला 48, जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते आपल्याला 48. ठीक आहे. दोन संख्यांचा मसावी दिला होता, लसावी दिला होता, आणि त्या दोन संख्येपैकी एक संख्या 64 आहे, तर दुसरी संख्या कोणती, सरळ सरळ दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी भागिले दिलेली संख्या, असं जर आपण केलं तर डायरेक्ट आपल्याला उत्तर मिळणार आहे 48. ठीक आहे. चला आता पाहू आपण तिसरा प्रश्न. 3 घंटा अनुक्रमे 12, 15 व 20 मिनिटांच्या अंतराने वाजतात. जर तिन्ही घंटा एकत्रितरित्या सकाळी 7 वाजता वाजल्या असतील तर पुन्हा किती वाजता एकत्रित वाजतील. आणि हा प्रश्न गोंदिया पोलीस 2023 मध्ये विचारला आहे. ऑप्शन आहे 60 वाजता. किती वाजता एकत्रित वाजतील. ठीक आहे. 60 वाजता, 8 वाजता, 9 वाजता आणि 10 वाजता. वाजता असा शब्द असायला पाहिजे होता. टाइम विचारला ना, किती वाजता एकत्र वाजतील. आता लक्षात ठेवा या प्रश्नाचा अर्थ काय. पहिली जी घंटा आहे ती दर 12-12 मिनिटाच्या फरकाने वाजते. दुसरी जी घंटा आहे ती दर 15-15 मिनिटाच्या फरकाने वाजते. आणि तिसरी जी घंटा आहे बेटा ती दर 20-20 मिनिटाच्या फरकाने वाजते. आणि या तिन्ही घंटा एकदाच कधी वाजल्या होत्या, या तिन्ही घंटा एकदाच कधी वाजल्या होत्या, तर ते सकाळी 7 वाजता एकदाच वाजल्या असतील, तर पुन्हा त्या तिन्ही घंटा एकदाच कधी वाजतील असं आपल्याला विचारलं. आणि हा प्रश्न जातो बेटा लसावीकडे. काय करायचं बघा, 12 मिनिट, 15 मिनिट आणि 20 मिनिट यांचा काय करायचा लसावी. पहा 12 मिनिट, 15 मिनिट आणि 20 मिनिट यांचा लसावी. 4 न भाग द्या, 4 त्रिक 12, 15 ला 15, 4 पंचे 20. त्यानंतर बेटा 5 ने भाग द्या, 3 ला 3, 5 त्रिक 15 आणि 5 एक 5. आणि शेवटी भाग जातो 3 न, 3 एक 3, 3 एक 3 आणि शेवटचा 1. मला सांगा यांचा लसावी किती येईल बेटा. आता यांचा लसावी किती येईल, तर लसावी किती येतो बघा, 4 गुणिले 5 गुणिले 3, 4 पंचे 20 आणि 20 त्रिक 60. मला सांगा आता या तीन संख्यांचा जो लसावी आला बेटा तो मिनिटात असेल का, तर ते मिनिटाच्या अंतराने वाजतात. कधी कधी सेकंदाच्या अंतराने पण सांगलं जाते, परंतु इथं मिनिटाच्या अंतराने वाजतात. याचा अर्थ आपला जो लसावी आहे बेटा तो आहे 60 मिनिट. किती आहे 60 मिनिट. मग 60 मिनिटाला आपण काय म्हणू शकतो रे, 60 मिनिटाला आपण म्हणू शकतो 1 तास. 60 मिनिटाला आपण काय म्हणू शकतो 1 तास. आता मला सांगा याचा अर्थ काय झाला, तर या तिन्ही घंटा दर एका एका तासाने पुन्हा पुन्हा एकत्र वाजतील. किती, दर 60 मिनिटाने म्हणा किंवा एका तासाने त्या घंटा पुन्हा पुन्हा एकदाच वाजतील. ठीक आहे. मला सांगा अगोदर कधी वाजल्या होत्या त्या घंटा एकदाच, सकाळी 7 वाजता जर एकदाच वाजल्या असतील बेटा, तर आता पुन्हा किती वेळाने एकदाच वाजतील, एका तासाने. याच्यामध्ये 1 तास काय करा प्लस करा, म्हणजे आता काय होईल, हे 0 0 आणि 7 आणि 1 8, म्हणजे या तिन्ही घंटा पुन्हा कधी वाजतील एकत्र, त्याचं उत्तर येईल सकाळी 8 वाजता. सकाळी असा उल्लेख नाही, पण 8 वाजता एकदाच वाजल्या पाहिजे. बरं मला एक सांगा, 8च्या नंतर पहिल्यांदा या तिन्ही घंटा एकदाच वाजल्या 7 वाजता, 7च्या नंतर कधी वाजतील 8 वाजता, पुन्हा 8च्या नंतर 9 वाजता, 9च्या नंतर 10 वाजता. याप्रमाणे या घंटा दर एका एका तासाने पुन्हा एकदाच एकत्रित वाजणार आहेत. म्हणून आपलं उत्तर आहे सकाळी 8 वाजता. चला प्रश्न 4 बघा. ए ने 9 डावांसाठी, बघा काय सांगितलं, ए ने 9 डावांसाठी एक विशिष्ट सरासरी आहे, किंवा एच्या 9 डावासाठी एक विशिष्ट सरासरी आहे. 10व्या डावात त्याने 100 धावा काढल्या आणि त्यामुळे त्याची सरासरी धावसंख्या 8 ने वाढली, तर त्याची नवीन सरासरी किती आहे. नवीन सरासरी म्हणजे 10 सामन्यानंतरची सरासरी आपल्याला इथं विचारली. चला बेटा या ए नावाच्या खेळाडूनं 9 सामन्यामध्ये सरासरी काही धावा काढल्या. आपण काय करू, 9 सामन्याची सरासरी आपण एक्स मानू. पहा आता
9 सामन्याची सरासरी किती मानणार आहे एक्स. म्हणजे 9 सामन्यामध्ये त्यानं सरासरी एक्स धावा काढल्या. मला सांगा बेटा 9 सामन्यामध्ये सरासरी एक्स धावा, तर 9 सामन्यामध्ये एकूण धावा किती झाल्या 9 एक्स. 9 सामन्यामध्ये एकूण धावा 9 गुणिले एक्स 9 एक्स. 10व्या सामन्यामध्ये त्यानं किती धावा काढल्या 100. 9 सामन्याच्या धावा 9 एक्स. पुन्हा 10व्या सामन्यामध्ये त्यानं 100 धावा काढल्या. आता 9 सामन्यातल्या धावा अधिक 10व्या सामन्यातल्या धावा एकूण सामने किती झाले 10. आणि 10वा सामना खेळल्याच्या नंतर सरासरी 8 ने वाढली म्हणजे एक्स प्लस किती 8. ठीक आहे. 9 सामन्यामध्ये 9 एक्स धावा काढल्या. 10व्या सामन्यामध्ये 100 धावा काढल्या. आता ही बेरीज झाली 10 सामन्यांची आणि 10 सामने खेळल्याच्या नंतर बेटा या ठिकाणी सरासरी किती झाली. तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहता प्रश्न क्रमांक 4 बघा. ए ने 9 डावासाठी एक विशिष्ट सरासरी काढली. 10व्या डावात त्याने 100 धावा केल्या, त्यामुळे त्याची सरासरी 8 धावांनी वाढली. तर त्याची नवीन सरासरी किती आहे. नवीन सरासरी म्हणजे काय, 10 सामने खेळल्याच्या नंतर त्याची सरासरी धावसंख्या किती झाली असेल. आणि हा प्रश्न भंडारा पोलीस 2024 मध्ये विचारला आहे. ऑप्शन आहे 20, 24, 28 आणि 32. तर पहा बेटा आता या ठिकाणी ए ने 9 सामन्यामध्ये एक विशिष्ट सरासरी धावा काढल्या. 9 सामन्याची सरासरी 9 सामन्याची सरासरी आपण किती मानू रे एक्स मानू. चला 9 सामन्याची सरासरी जर एक्स मानली बेटा तर 9 सामन्यामध्ये एकूण धावा किती काढल्या असतील 9 एक्स. बरोबर. 9 सामन्याची सरासरी जर एक्स असेल तर 9 सामन्यामध्ये एकूण धावा काढल्या 9 एक्स. त्याच्यानंतर 10व्या सामन्यामध्ये त्यानं धावा काढल्या 100. आता एकूण सामने झाले 10 आणि 10 सामने झाल्याच्या नंतर 10वा सामना खेळल्याच्या नंतर त्याची सरासरी धावसंख्या 8 ने वाढली. म्हणजे अगोदर होती एक्स, आता एक्स प्लस 8 होईल. ठीक आहे. चला आता हे आपण सॉल्व्ह करू की 9 एक्स प्लस 100 आणि 10 न आता तिकडे गुणावं लागेल. 10 भागाकारातून गुणा करत जाईल. 10 ने एक्स ला गुणलं 10 एक्स आणि 10 8 किती 80. त्याच्यानंतर आता आपण बाजू बदलून घेऊ. 80 ला डावीकडे घ्या, 9 एक्स ला तिकडे पाठवा. काय होईल बेटा 100 मायनस 80 आणि इकडे काय होईल रे 10x मायनस 9x. 10x मायनस 9x x आणि 100 मायनस 80 किती होणार 20. तर पहा बेटा हे 20 मला काय मिळालं तर 9 सामन्यांची सरासरी धावसंख्या आपल्याला मिळाली 20. आता आपल्याला विचारलं नवीन सरासरी किती. नवीन सरासरी म्हणजे काय तर 10 सामन्यांची सरासरी आहे ना. मग आता 10 सामन्यांची सरासरी कशी काढायची. 10 सामन्यांची सरासरी मला सांगा बेटा 10वा सामना खेळल्याच्या नंतर सरासरी कितीने वाढली होती रे. 10वा सामना खेळल्याच्या नंतर सरासरी 8 ने वाढली होती. म्हणजे 9 सामन्यांची आहे एक्स आणि आता 10व्या सामन्याच्या नंतर किती होणार एक्स प्लस 8 होणार. मग 9 सामन्यांची सरासरी मिळाली 20 आणि 20 अधिक 8 बरोबर 28. ही आपल्याला नवीन सरासरी मिळायला पाहिजे जे की पर्याय क्रमांक 3 आहे 28. ठीक आहे. तुम्हाला जर 9 सामन्यांची सरासरी विचारली असती तर आपलं उत्तर 20 आलं असतं. आणि नवीन सरासरी म्हणजे 10 सामन्यानंतरची सरासरी जर विचारली तर आपलं उत्तर 20 प्लस 8. कारण 10वा सामना खेळल्याच्या नंतर सरासरी ही 10 ने वाढलेली आहे, सॉरी 8 ने वाढलेली आहे. म्हणून 20 प्लस 8 किती येणार तर 28 व्हायला पाहिजे. चला याची एक शॉर्टकट सांगतो बेटा. याची एक शॉर्टकट सांगतो काय करायचं बघा. पहा याची शॉर्टकट पाहू आपण आता. तर नवीन सरासरी म्हणजे 10 सामन्यांची सरासरी. 10 सामन्यांची सरासरी कशी काढायची तर बघा 10 सामन्यांची सरासरी कशी काढायची. तर पहिल्यांदा घ्यायचं त्यानं 10व्या सामन्यामध्ये काढलेल्या धावा किती 100. ठीक आहे. 10व्या सामन्यामध्ये किती धावा काढल्या 100. आता त्याच्यानंतर धाव संख्या जर सरासरी धाव संख्या जर वाढली असेल तर इथं घ्यायचं मायनस आणि त्यानंतर 10 सामन्याच्या अगोदर किती सामने खेळले 9 आणि सरासरी किती वाढली बेटा 8 ने. इथं घ्या 8. मग हे 100 मायनस 9 8 72 आणि 100 मधून 72 गेले तर त्याची नवीन सरासरी. नवीन सरासरी म्हणजेच काय तर 10 सामन्यानंतरची सरासरी किती असायला पाहिजे तर याचं उत्तर येईल 28. आपण एक्स मानून सुद्धा याचं उत्तर काढू शकतो किंवा शॉर्टकट मध्ये पण काढू शकतो. पुन्हा एकदा बघा नवीन सरासरी म्हणजे 10 सामन्यानंतरची सरासरी. आणि कसं करायचं बेटा
10व्या सामन्यामध्ये काढलेल्या धावा 100, सरासरी जर वाढली असेल तर इथं मायनस घ्या, आणि 10 सामन्याच्या अगोदर किती सामने खेळले 9 आणि गुणले वाढलेली सरासरी 8, 100 मायनस 8 9 72, 100 मधून 72 मायनस करा, आपलं उत्तर किती येईल 28 यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 3. चला आता जो आपण प्रश्न क्रमांक 5 कडे, एका कार्यालयातील संपूर्ण कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार प्रति महिना 3200 रुपये आहे. बघा, एका कार्यालयातील संपूर्ण कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार हा प्रति महिना 3200 रुपये आहे. अधिकाऱ्यांचा सरासरी पगार 6800 रुपये आहे आणि गैर अधिकाऱ्यांचा सरासरी पगार हा 2000 रुपये आहे. आणि अधिकाऱ्यांची संख्या जर 5 असेल तर गैर अधिकाऱ्यांची संख्या आपल्याला काढायची आहे. भंडारा पोलीस 2023 मध्ये हा प्रश्न विचारला. ऑप्शन आहेत 8, 5, 12 आणि 15. चला बेटा, हा जो प्रश्न आहे तो मिश्रणाकडे जातो. बघा, एका कार्यालयातील संपूर्ण कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार किती आहे? संपूर्ण कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार आहे 3200. त्याच्यामध्ये आता अधिकारी, त्याच्यामध्ये काय अधिकारी आणि त्याच्यामध्ये आहे गैर अधिकारी, म्हणजे अधिकारी नसलेले गैर अधिकारी. चला पहा, लक्ष द्या. तर त्या कार्यालयातील संपूर्ण कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार आहे 3200 आणि त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचा सरासरी पगार आहे बेटा 6800. अधिकाऱ्यांचा सरासरी पगार आहे 6800 आणि गैर अधिकाऱ्यांचा सरासरी पगार आहे 2000. ठीक आहे. चला आता आपण काय करायचं, तिरकस वजाबाकी करायची. तिरकस वजाबाकी म्हणजे काय, तर 3200 आणि 2000 मधला फरक किती येतो बेटा 1200. त्याच्यानंतर 6800 आणि 3200 मधला फरक येतो 3600. आता याला काय करायचं, संक्षिप्त करा. कसं पहा, 1200 एक 1200 आणि 1200 त्रिक 3600 किंवा 2 2 0 कॅन्सल करा. 12 एक 12 12 त्रिक 36. मग सर आता हे 1/3 काय आहे, तर 1/3 काय बेटा, तर अधिकाऱ्यांची संख्या आणि गैर अधिकाऱ्यांची संख्या यांच्या संख्येचं गुणोत्तर आहे 1/3. किती आहे 1/3. आता मला सांगा, आपल्याला अधिकाऱ्यांची संख्या किती सांगितली आहे 5. मग अधिकाऱ्यांची संख्या प्रत्यक्षात 5 आहे आणि गुणोत्तरामध्ये किती आहे बेटा 1 आहे. आणि विचारलं कार्यालयामध्ये गैर अधिकाऱ्यांची संख्या किती असेल, मला सांगा बेटा. आता या ठिकाणी अधिकाऱ्यांचं गुणोत्तर किती आहे रे 1 आणि अधिकाऱ्यांची संख्या किती आहे बेटा 5. मग आता गैर अधिकाऱ्यांची संख्या आपल्याला विचारलं, मग मला सांगा की 5 म्हणजे 1 ची किती पट, 5 पट. 1 ची 5 पट केली तर 5 येईल. मग याची पण काय करा 5 पट करा. 3 5 15. त्या कार्यालयामध्ये गैर अधिकारी किती असतील, तर याचं उत्तर यायला पाहिजे 15 असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 आहे 15. भंडारा पोलीस 2023 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे आणि अतिशय दर्जेदार प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे. चला त्यानंतर पुढं प्रश्न क्रमांक 6. दिलेल्या मालिकेतील चुकीचे पद ओळखून त्या जागी योग्य पर्याय निवडा. पिंपरी चिंचवड पोलीस 2024 मध्ये हा प्रश्न विचारला. TSOP असे 4 पर्याय पण आपल्याकडे दिलेले आहेत. बघा बेटा, दिलेल्या मालिकेतील चुकीचं पद ओळखायचं आहे आणि त्या जागी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. म्हणजे काय बघा, की या मालिकेमध्ये एक पद चुकी चाललं आहे, ते चुकीचं पद आपल्याला शोधायचं आहे आणि त्याच्या ठिकाणी कोणतं पद यायला पाहिजे हे आपल्याला शोधायचं आहे. तर आपण काय करू, क्रमांक देऊ. जसं की डी चा क्रमांक वर्णमालेमध्ये 4, वाय चा 25, आय चा क्रमांक आहे 9, टी चा क्रमांक आहे 20, एन चा आहे 14, पी चा आहे 16, एस आहे 19, जे आहे 10 आणि एक्स आहे बेटा 24. चला बघा बरं, आता ऑब्झर्वेशन जर आपण केलं तर काय दिसते, 4 आणि 5 9, 9 आणि 5 14, 14 आणि 4 सॉरी 14 आणि 5 19. म्हणजे समस्थानचे अक्षर आणि विषमस्थानचे अक्षर असं आपण पाहू शकतो. पहा, 5 चे 9 झाले म्हणजे किती प्लस, सॉरी 4 चे 9 झाले म्हणजे 5 प्लस, 9 चे 14 म्हणजे 5 प्लस, 14 प्लस 5 19 आणि 19 प्लस 5 24. इथं काहीही प्रॉब्लेम नाही, सगळीकडे बरोबर आहे का. 4 अधिक 5 9, 9 अधिक 5 14, 14 अधिक 5 19, 19 अधिक 5 किती 24. आता बघू आपण विषमस्थानी काय असेल का, सॉरी समस्थानी. जसं 25 चे किती झाले बेटा 20,
25 चे 20 म्हणजे -5 बरोबर. आता 20 चे किती व्हायला पाहिजे? -5 जर केलं तर इथे यायला पाहिजे 15 म्हणजे चुकून कोण आलं 16. इथे यायला पाहिजे 15 क्रमांकाचा वर्ण. बघा 25 - 5 20, 20 - 5 15 आणि 15 - 5 15 - 5 इथं 10 बरोबर आहे. याचा अर्थ बेटा या ठिकाणी 16 ही संख्या चुकून आलेली आहे. मग 16 ही संख्या चुकून आली म्हणजे कोण चुकून आलं? पी हा चुकून आलेला आहे. मग 16च्या ठिकाणी कोणता अंक पाहिजे होता? कोणती संख्या पाहिजे होती बघा? 25 20 15 10 म्हणजे 16च्या ठिकाणी 15 पाहिजे होतं आणि 15 हा क्रमांक कुणाचा आहे? तो आहे ओचा. म्हणजे याचा अर्थ चुकून कोण आलं? पी. चुकून पी आलेला आहे आणि चुकून जे अक्षर आलं त्याच्या ठिकाणी कोणतं अक्षर यायला पाहिजे होतं असं आपल्याला विचारलं तर त्या ठिकाणी ओ यायला पाहिजे, संख्या यायला पाहिजे 15 म्हणजेच अक्षर यायला पाहिजे ओ. पर्याय क्रमांक 3 आहे. चला 7वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. मदर हा शब्द म्हणजे सांकेतिक भाषेवर हा प्रश्न आहे पहा. मदर हा शब्द THOMRE असा लिहितात तर त्याच भाषेमध्ये PAPERS हा शब्द कसा लिहाल असं आपल्याला विचारलेलं आहे. चला बघा बेटा मला सांगा की मदर हा जो शब्द आहे इथं यम आहे, इथं यम दिसतो, इथं ओ आहे, इथे ओ आहे, टी आहे, टी आहे, एच आहे, एच आहे, ई आहे, ई आहे, आर आहे, आर आहे. याचा अर्थ मदर या शब्दातलेच अक्षर इथं आहेत, फक्त त्यांची काय केली असेल तर जागा बदलली असेल. आणि मदर शब्दामध्ये जसे 6 अक्षर आहेत तसे याही शब्दामध्ये 6 अक्षर आहेत. चला मग आता बघू आपण मदर MOTHER हा मदर शब्द कसा लिहिला बेटा? THOMRE असा लिहिला. म्हणजे काय झालं बघा आता बदल कसा केला असेल? MOTHER 1 2 3 4 5 आणि 6. मदरला काय केलं आपण? 1 2 3 4 5 6. मग आता या ठिकाणी पहिल्यांदा टी आलं म्हणजे कोण आलं रे? 3. पुन्हा एच म्हणजे 4. पुन्हा ओ म्हणजे 2. पुन्हा एम म्हणजे 1. आर म्हणजे 6 आणि ई म्हणजे किती? 5. म्हणजे बेटा थोडक्यात काय झालं बघा बरं. थोडक्यात काय झालं तर 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6 याचं काय होणार रे? 3 4 2 1 6 5 होणार. ठीक आहे. चला मग आपल्याकडे शब्द कोणता येतात? पी ए पी ए पीई आर एस. आता यांना आपण क्रमांक देऊ बेटा 1 2 3 4 5 6. मग जसं इथं 1 2 3 4 5 6 च 3 4 2 1 6 5 झालं होतं तसं इथं सुद्धा 1 2 3 4 5 6 च 3 4 2 1 6 5 व्हायला पाहिजे. चला मग याच्यामध्ये 3 क्रमांकावर कोण आहे बघा? 3 क्रमांकावर आहे पी म्हणजे इथं कोण येईल रे बेटा? पी यायला पाहिजे. पी. आता 4 क्रमांकावर कोण आहे? ई. इथं ई यायला पाहिजे. त्याच्यानंतर 2 क्रमांकावर कोण आहे? ए. ए यायला पाहिजे. 1 क्रमांकावर कोण आहे? पी. पी यायला पाहिजे. 6 क्रमांकावर कोण आहे बघा? यस. यस यायला पाहिजे. आणि 5 क्रमांकावर कोण आहे? तर आर आहे. आर यायला पाहिजे. असा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे का हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. पहा बरं. पीईए PSR PEA PSR PEA PSR पर्याय क्रमांक 1. PEA PSR हाच पर्याय आहे. पर्याय क्रमांक 1. आणि बुलढाणा बॅट्समन 2023 मध्ये हा प्रश्न आपल्याला विचारलेला दिसतो. ठीक आहे. चला त्यानंतर 8वा प्रश्न पहा. एका सांकेतिक भाषेत LIKE लाईक हा शब्द MILF असा लिहितात तर त्याच भाषेत ड्रीम हा शब्द कसा लिहिला जाईल? चला सांकेतिक भाषा आहे. LIKE हा शब्द कसा लिहिला जातो बेटा? MILF असा लिहिला जातो. तर त्याच भाषेमध्ये आपल्याला विचारलं ड्रीम DREAM हा शब्द कसा लिहाल? चला
LIKE असं लिहितात, तर ड्रीम कसं लिहाल? एलचा क्रमांक किती आहे रे बेटा? 12, आयचा क्रमांक 9, केचा क्रमांक 11 आणि ईचा क्रमांक आहे 5, एमचा क्रमांक 13, आयचा क्रमांक 9, एलचा क्रमांक 12 आणि एफचा क्रमांक किती आहे? 6. पहिल्यांदा आपण क्रमांक दिले. तर आता इथं तुम्ही निरीक्षण करा, 12चे किती झाले बेटा? 13, 12चे 13, 11चे 12 आणि 5चे किती झाले बेटा? 6. बघा, 12चे 13, 11चे 12 आणि 5चे 6, 9चे 10 व्हायला पाहिजे होते. इथं 9चे 9च आहेत, 9चे 9च आहेत. कदाचित या ठिकाणी जे असेल ना, समजूया आपण, या ठिकाणी जे असायला पाहिजे, म्हणजे 10 क्रमांक देऊ आपण, जे असेल. बघा, 9चं किती होणार? इथं 10 होणार. म्हणजे प्रत्येक अक्षराच्या पुढचं अक्षर घेतलेलं आपल्याला या ठिकाणी दिसते. बघा ना, LMIJKLEF, प्रत्येक अक्षराच्या पुढचं अक्षर घेतलेलं आहे. मला सांगा बेटा, डीच्या समोर काय येईल रे? डीच्या समोर कोणतं अक्षर येईल? डीच्या समोर DE, पुन्हा आरच्या नंतर RS, कोणतं येईल? RS. ईच्या नंतर EF आहे ना, एच्या नंतर B आणि त्याच्यानंतर एमच्या नंतर N येईल. ठीक आहे. म्हणजे वरील नियमानुसार मी काय केलं, प्रत्येक अक्षराच्या पुढचं अक्षर आपण या ठिकाणी घेतलं. जसं की एलच्या पुढं M होतं, आयच्या नंतर J होतं, केच्या नंतर L होतं आणि ईच्या नंतर F होतं. तसंच डीच्या नंतर कोण असते? E, आरच्या नंतर S, ईच्या नंतर F, एच्या नंतर B आणि एमच्या नंतर N. मग असा पर्याय बघा बरं, ESFBN पर्याय क्रमांक 3 दिसतो. ESFBN पर्याय क्रमांक 3 असेल. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. खालील पर्यायातील गटात न बसणारी संख्या ओळखा. खालील पर्यायातील गटात न बसणारी संख्या ओळखा. चला, पिंपरी चिंचवड पोलीस 2024 मध्ये हा प्रश्न आपल्याला विचारलेला दिसतो. एक पर्याय आहे बेटा 327, 844, 532 आणि 627. तर आता जर आपण पाहिलं तर या संख्या काही वर्ग संख्यांच्या जवळच्या आहेत. चला, 18चा वर्ग प्लस 3, सांगा बरं बेटा 18चा वर्ग किती येतो? 18चा वर्ग येतो 324. 18चा वर्ग 324 आणि त्याच्यामध्ये प्लस 3 केले तर 300 किती येईल? 27. पहा, 327. काय केलं तर 18च्या वर्गामध्ये 3 प्लस केलं. 18चा वर्ग 324 प्लस 3 327. आता त्याच्यानंतर आपण बघू 844 म्हणजे कशाचा वर्ग प्लस 3 असेल? कशाचा वर्ग प्लस 3 असेल? बेटा 29चा वर्ग आहे. किती रे? 29चा वर्ग बघा किती येतो? 29चा वर्ग येईल 841 आणि तिथे दिसते आपल्याला 844. याचा अर्थ इथं कोणता नियम आहे? तर इथं काय झालं असेल बरं? तर या ठिकाणी 29चा वर्ग प्लस 3, 29चा वर्ग किती येतो? 841 आणि प्लस 3 केलं तर या ठिकाणी 800 किती दिसते आपल्याला? 44. चला, दोन ठिकाणी बरोबर आहे. आता तिसऱ्यांदा बघा, इथं 532 म्हणजे 23चा वर्ग 529, बरोबर. बघा बरं, 23चा वर्ग, 2 दोन्ही 4, 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12, हे 9, 2 आणि 5 बरोबर आहे. 23चा वर्ग 529, 23चा वर्ग 529 आणि 529 प्लस 3 532. म्हणजे या ठिकाणी काय आहे तर 23चा वर्ग प्लस 3, 23चा वर्ग 529 आणि प्लस 3 केलं बेटा तर या ठिकाणी मला काय मिळते तर 500 किती मिळते रे? 32 आणि इथेही 532 आहे. आता तिन्ही ठिकाणी सारखाच नियम दिसतो आपल्याला की वर्ग प्लस 3 वर्ग प्लस 3. आता लक्षात ठेवा 627 बेटा 625 ही वर्ग संख्या आहे. कशाचा वर्ग आहे? 25चा वर्ग प्लस 3 जर केलं तर 25चा वर्ग 625 आणि प्लस 3 जर केलं तर 625 प्लस 3 628 ही संख्या यायला पाहिजे होती, बरोबर. म्हणजे या ठिकाणी 628 पाहिजे होतं,
पण या ठिकाणी 627 आलेला आहे. म्हणजे पहिल्या 3 पर्यायामध्ये एक वाक्यता आहे आणि चौथा पर्याय हा त्यांच्यापेक्षा वेगळा आहे. पहिले तिन्ही पर्याय काय आहेत? वर्ग प्लस 3 वर्ग प्लस 3 वर्ग प्लस 3. पण इथं जर वर्ग प्लस 3 केला असतं तर 628 येईल. पण इथं आहे 627. म्हणजे इथं काय आहे तर 25चा वर्ग प्लस 2 केला आहे आणि बाकी प्रत्येक ठिकाणी किती प्लस केला आहे? 3 केला आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे गटात न बसणारी संख्या असायला पाहिजे. चला 10वा प्रश्न क्रमांक 10 बघा. अहिल्यानगर पोलीस 2023 मध्ये विचारलेला आहे आणि हा प्रश्न नातेसंबंधाचा आहे बेटा. भाची, पत्नी, मेहुणी, भाऊजाई असे 4 पर्याय आपल्याकडे दिलेले आहेत. चला बघू आपण प्रश्न काय म्हणतो. सी ही एची एकुलती एक ननंद आहे. कोण? सी ही एची एकुलती एक ननंद. मग ही सी नावाची व्यक्ती कोण आहे? ननंद. कुणाची? एची. म्हणजे दोन्ही पण महिला असतील ना. म्हणजे आता बघा की ए नावाची एक फिमेल आहे. हिचा पती कोणीतरी असेल समजा, आपण नंतर नाव मिळालं तर आपण लिहू. बरोबर. मला सांगा सी ही एची ननंद म्हणजे काय बरं? आणि कधी लक्षात ठेवा नातेसंबंधावरचे प्रश्न सोडवताना जर भावंडे असतील तर बरोबर चिन्ह घ्यायचं, भावंडे असतील तर बरोबर चिन्ह घ्या, अपत्य असतील तर खालच्या दिशेने ॲरो आणि पती पत्नी असतील तर क्रॉसचं चिन्ह आपल्याला दरम्यान घ्यायचं असते. चला बेटा आता सी ही एची एकुलती एक ननंद आहे. मला सांगा ए नावाची एक महिला आहे आणि या ए नावाच्या महिलेला सी नावाची एकुलती एक ननंद आहे. म्हणजे याचा अर्थ एचा जो कोणी पती असेल त्याची बहीण कोण असेल बेटा? सी असेल. बघा ना एचा पती आणि पतीची बहीण म्हणजे कोण झाली? ननंद. आणि हे लक्षात ठेवा की आता एच्या पतीला फक्त एकच बहीण आहे का? तर सी ही एची एकुलती एक काय आहे? ननंद आहे. चला म्हणजे एच्या पतीची बहीण कोण असायला पाहिजे? सी. चला पुढे काय म्हणते? सी ही बीची आत्या आहे. सी कुणाची आत्या आहे? बीची. पहा सी ही बीची आत्या आहे म्हणजे याचा अर्थ इथं जो कोणी पुरुष असेल या ए नावाच्या महिलेचा पती, तर ही सी नावाची व्यक्ती बीची कोण आहे? आत्या. बघा ना बीचे वडील वडिलाची बहीण, बीचे वडील वडिलाची बहीण कोण होणार? आत्या. म्हणजे सी ही बीची आत्या आहे. डी हा सीचा एकुलता एक भाऊ आहे. आता मला सांगा इथं काय सांगितलं? डी हा सीचा एकुलता एक भाऊ आहे. डी हा सीचा एकुलता एक भाऊ आहे म्हणजे डी नावाचा एकुलता एक भाऊ आहे कुणाला? सीला. म्हणजे हाच व्यक्ती डी असेल तो पुरुष असेल आणि कुणाचा पती असेल? तो एचा पती असेल. चला आता ए ही डी ची कोण विचारलं काय? ए ही डी ची कोण? ए नावाची व्यक्ती डी नावाच्या व्यक्तीची कोण आहे? ए नावाची व्यक्ती डी नावाच्या व्यक्तीची कोण आहे? डी आणि ए हे पती पत्नी आहेत आणि ए ही डी ची कोण? ती पत्नी आहे. कोण असायला पाहिजे? पत्नी. पर्याय क्रमांक 2 आहे पत्नी. ठीक आहे. चला पुढं प्रश्न 11वा. बी हा एचा पती आहे. पुन्हा प्रश्न पहा नातेसंबंधावर विचारला आणि हा सुद्धा प्रश्न अहिल्यानगर पोलीस 2023 मध्ये विचारलेला आहे. ऑप्शन आहेत मामा, आत्या, बहीण आणि मावशी. चला बघा आता सांगितल्याप्रमाणे भावंडे असतील तर दरम्यान बरोबरचं चिन्ह, अपत्य असतील तर खालच्या दिशेने ॲरो आणि जोडपं असेल पती पत्नी असतील तर क्रॉसचं चिन्ह. चला आता बघा आपण पाहू बी हा एचा पती आहे. बी हा एचा पती आहे म्हणजे दोघांच्या मध्ये क्रॉसचं चिन्ह. कोण पती आहे? बी पती आहे म्हणजे हा मेल आणि हे कोण? फिमेल. बघा बी हा एचा पती आहे. बी हा पती आहे कुणाचा? एचा. ए ही सी ची आई आहे. ए ही सी ची आई आहे. ए ही सी ची आई आहे म्हणजे सी नावाची एक व्यक्ती आहे. तो पुरुष का महिला माहित नाही पण ए ही सी ची आई आहे. सी ची आई कोण आहे? ए आहे. चला पण सी ही व्यक्ती एची मुलगी नाही. बघा काय सांगितलं? ए ही सी ची आई आहे पण सी ही व्यक्ती एची मुलगी नाही. मुलगी नाही म्हणजेच कोण आहे? मुलगा आहे, मेल. म्हणजे सी नावाची व्यक्ती मेल असेल. चला डी ही एची बहीण आहे. डी कुणाची बहीण आहे बेटा? एची. डी ही एची बहीण आहे म्हणजे दोघांच्या मध्ये बरोबर चिन्ह घ्या आणि डी ही एची बहीण आहे फिमेल. डी कुणाची बहीण आहे? एची. चला आता वाक्य संपले.
तर डी चे सी सी नाते काय? ज्याच्या समोरचे शब्द असतो त्याचा रोल सांगायचा असतो, ज्याच्या समोर सी शब्द आहे त्याच्याशी. कुणाचे डी चे कुणाशी सी सी नाते काय? याचा अर्थ डी नावाची व्यक्ती सी नावाच्या व्यक्तीची कोण आहे? मग सी नावाच्या व्यक्तीच्या आईची बहीण कोण व्हायला पाहिजे? मावशी. पर्याय क्रमांक 4 आहे मावशी. चला पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 12. एका वर्षी बुधवार व गुरुवार हे 2 वार प्रत्येकी 53 वेळा आले होते, तर ते वर्ष पुढील पैकी कोणते असू शकते? रत्नागिरी पोलीस 2021 मध्ये हा प्रश्न विचारला. ऑप्शन आहे 2015, 1998, 1996, 2001. चला बेटा, एका वर्षी काय सांगितलं? बुधवार व गुरुवार हे 2 वार प्रत्येकी 53 वेळा आले होते, तर ते वर्ष पुढील पैकी कोणते असू शकते? तर लक्षात ठेवायचं बेटा की साध्या वर्षात, लक्षात ठेवा, साधे वर्ष जर असेल तर साध्या वर्षामध्ये एकच वार 53 वेळा येतो. एक वार 53 वेळा येतो आणि बाकीचे 6 वार प्रत्येकी 52 वेळा येतात. त्याच्यामध्ये साध्या वर्षामध्ये एकच वार 53 वेळा येतो आणि बाकीचे 6 वार प्रत्येकी 52 वेळा येतात. मग असं एकच वार 53 वेळा का येतो? तर साध्या वर्षामध्ये एक दिवस एक्स्ट्रा असतो म्हणून. चला आता बघू आपण लीप वर्ष. बेटा लीप वर्षामध्ये 2 वार प्रत्येकी 53 वेळा येतात आणि बाकीचे उरलेले 5 वार प्रत्येकी 52 वेळा येतात. बघा, साध्या वर्षामध्ये एकच वार 53 वेळा आणि बाकीचे 6 वार प्रत्येकी 52 वेळा, आणि लीप वर्षामध्ये 2 वार प्रत्येकी 53 वेळा आणि 5 वार प्रत्येकी 52 वेळा येतात. मग हे एकच वार 53 वेळा का येतो? तर साध्या वर्षामध्ये एक दिवस एक्स्ट्रा असतो. हे 2 वार प्रत्येकी 53 वेळा का येतात? तर लीप वर्षामध्ये 2 दिवस एक्स्ट्रा असतात. मला सांगा, हे 2-2 वार जर 53 वेळा येत असतील, मला सांग बेटा, बुधवार पण 53 वेळा येतो आणि गुरुवार पण 53 वेळा येतो, मग मला सांगा रे, ते वर्ष लीप असेल का साधं? तर ते वर्ष लीप असायला पाहिजे का? तर लीप वर्षातच 2 वार 53 वेळा येतात, साध्या वर्षामध्ये येत नसतात. मग आपल्या पर्यायामध्ये 2015 साधं वर्ष आहे, 1998 साधं वर्ष आहे, 2001 पण साधं वर्ष आहे. माझं उत्तर असायला पाहिजे 1996. का? तर 1996 लीप वर्ष आहे आणि लीप वर्षातच 2 वार हे 53 वेळा येत असतात आणि बाकीचे वार प्रत्येकी 52 वेळा येत असतात. म्हणून माझं उत्तर 1996 यायला पाहिजे. ठीक आहे, चला पुढं. प्रश्न क्रमांक 13. मंगळवार 8 ऑगस्ट, पहा काय म्हणतो प्रश्न. मंगळवार 8 ऑगस्ट 1978 रोजी जन्मलेल्या मुलाचा 1996 सालचा वाढदिवस कोणत्या वारी येईल? चला बेटा, आता एका मुलाचा जन्म झाला म्हणजे कधी? वार होता मंगळवार, तारीख होती 8 ऑगस्ट 1978 आणि आपल्याला विचारलं तर त्या मुलाचा 1996 सालचा म्हणजे 8 ऑगस्ट 1996 सालचा वाढदिवस कोणत्या वारी येईल असं आपल्याला विचारलं. बघा, त्या मुलाचा जन्म कधी झाला होता बेटा? 8 ऑगस्ट 1978, वार होता मंगळवार, आणि त्या मुलाचा 1996 या इसवी सणाचा वाढदिवस कोणत्या वारी येईल? मग 8 ऑगस्ट 1996 ला कोणता वार असेल हे आपल्याला शोधायचंय. मला सांगा बेटा, 1978 ते 1996 पर्यंत एकूण वर्ष किती रे? 78 + 2 80 आणि समोरचे 16 म्हणजे 18 वर्ष. एकूण वर्ष किती बेटा? एकूण वर्ष किती आहेत रे? 18 वर्ष. एकूण वर्ष किती? 18. एकूण वर्ष आहेत 18. आता मला सांगा, या 18 मध्ये आपण असे 2 भाग करू. या 18 वर्षामध्ये लीप कालखंड किती असतील आणि या 18 वर्षामध्ये साधे कालखंड किती असतील हे आपल्याला शोधणं गरजेचं आहे. तुम्हाला सर कसं शोधायचं? तर बेटा लक्षात ठेवा, जेव्हा आपण डायरेक्ट एक वर्ष जम्प करतो, अशा वेळेस जम्प करताना जर आपण 29 दिवसाचा फेब्रुवारी महिना क्रॉस केला तर तो लीप कालखंड ठरतो आणि 28चा केला तर तो साधा. मला सांगा,
पहिल्यांदा आपण 79 मधून पुढे जाणार 80 मध्ये. 79 ची तारीख कोणती? 8 ऑगस्ट 1979 ते 8 ऑगस्ट 1980. म्हणजे आपण ऑगस्ट पासून 79च्या ऑगस्ट पासून 80च्या ऑगस्ट मध्ये चालू. म्हणजे आपण इथं जो फेब्रुवारी महिना क्रॉस करायलो तो 29 दिवसाचा आहे. मग असं इथं होईल. आणखी कुठे होईल बरं? 79 80 मध्ये होईल. त्याच्यानंतर 83 आणि 84 मध्ये होईल. आणखी कुठे होईल बेटा? 87 आणि 88 मध्ये पण तेच होईल. आणखी कुठे होईल रे? 91 आणि 92 मध्ये पण तेच होईल आहे ना. त्याच्यानंतर कुठे होईल रे सांगा? 95 आणि 95 मधून 96 मध्ये जाताना पण हेच होईल. मला सांगा लीप कालखंड किती असतील? 1 2 3 4 आणि 5. लीप कालखंड किती असतील? 5. म्हणजे हा जो कालखंड आहे एकूण 18 वर्षाचा आहे. 18 वर्षामध्ये आता लीप कालखंड किती असतील बेटा? 5. मग 18 पैकी 5 जर लीप कालखंड तर साधे कालखंड किती असतील रे? 13. बरोबर. मग प्रत्येक लीप वर्षामध्ये 2 दिवस एक्स्ट्रा असतात. मग लीप वर्ष जर 5 तर एक्स्ट्रा दिवस किती घ्या? 10. आणि प्रत्येक साध्या वर्षामध्ये एकच दिवस एक्स्ट्रा असतो. या 13 वर्षामध्ये एक्स्ट्रा दिवस किती बेटा? 13. आता यांची बेरीज किती झाली? 23. यांची बेरीज झाली 23. मग आता काय करा? 23 ला 7 न भाग द्या. 7 त्रिक 21. किती उरले रे? 2. बाकी जर 2 उरले असेल तर याचा अर्थ आपल्याला मंगळवारमध्ये किती प्लस करायचे बेटा? 2 प्लस करायचे. त्याच्यामध्ये मंगळवारमध्ये 2 प्लस करा. कारण येणाऱ्या एक्स्ट्रा दिवसाला जेव्हा आपण 7 न भागलं तेव्हा आपली बाकी किती उरली? तेव्हा आपली बाकी उरली 2. याचा अर्थ हा जो वाढदिवसाच्या दिवसाचा वार आहे मंगळवार तो 2 दिवसानं पुढे सरकणार. म्हणजे बुधवार आणि गुरुवार हे आपलं उत्तर असायला पाहिजे. आपलं उत्तर यायला पाहिजे गुरुवार. पहा बरं पर्याय. पर्याय क्रमांक 4 दिसतो गुरुवार. म्हणजे 1996 सालचा वाढदिवस त्या मुलाचा यायला पाहिजे गुरुवारी. पर्याय क्रमांक 4 आहे. चला 14वा प्रश्न. एका रानात पहा. एका रानात पहिल्या रांगेमध्ये 24 झाडे, दुसऱ्या रांगेमध्ये 27 झाडे, तिसऱ्या रांगेमध्ये 30 झाडे आहेत. तर अशा प्रकारे एकूण 30 रांगा असल्यास एकूण किती झाडे होतील? ठीक आहे. चला नागपूर शहर पोलीस प्रश्न क्रमांक 14. एका रानात पहिल्या रांगेत 24 झाडे आहेत, दुसऱ्या रांगेत 27 झाडे आहेत, तिसऱ्या रांगेमध्ये 30 झाडे आहेत. तर अशा प्रकारे एकूण 30 रांगा असल्यास एकूण किती झाडे होतील? चला बेटा हा जो प्रश्न आहे तो आहे अंकगणितीय श्रेणीचा. बघा पहिल्या रांगेत किती झाडे आहेत रे? पहिल्या रांगेत झाडे आहेत बेटा 24. आता दुसऱ्या रांगेमध्ये 27, तिसऱ्या रांगेमध्ये 30. म्हणजे ही संख्या कितीने वाढत चालली? 24 चे 27, 27 चे 30. म्हणजे फरक आहे या मालिकेमध्ये 3चा. मला सांगा पहिल्या रांगेमध्ये जर 24 झाडं असतील तर शेवटची रांग आहे आपली 30वी. मग शेवटच्या रांगेत बघा, शेवटच्या रांगेत किती झाडं असतील ते कसं काढायचं बेटा? पहिल्या रांगेमध्ये किती रे? पहिल्या रांगेमध्ये 24 झाडं. आता एकूण रांगा आहेत 30. मग मी जर पहिल्या रांगेतले 24 झाडं घेतले तर समोर किती रांगा उरल्या? 29. आणि प्रत्येक रांगेमध्ये 3 ने संख्या वाढत आहे. चला 24 प्लस 3 9 27 ला 7 हातचे 2, 3 दोन्ही 6, 7 आणि 8 87. आता या दोघांची करा बेरीज. 7 आणि 4 11, 1 हातचे 1, 8 आणि 2 10 आणि 1 11, 111. म्हणजे याचा अर्थ बेटा पहिल्या रांगेमध्ये 24 झाडं असतील आणि शेवटच्या म्हणजे 30व्या रांगेमध्ये 111 झाडे असतील. आपल्याला विचारलं एकूण किती झाडे होतील? एकूण किती झाडे होतील? तर आता एक मुद्दा लक्षात ठेवा. जर संख्यांमध्ये समान फरक असेल तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 या सूत्रामध्ये तुम्हाला काय मिळणार? सरासरी. आणि सरासरीला जर मी एकूण रांगांच्या संख्येनं बेटा गुणलं 30 न तुम्हाला त्यांची काय मिळणार? बेरीज. चला वरची बेरीज करा. 135 छेदात आहे 2 आणि गुणिले किती घ्या? 30. चला बरं बे एक बे एक उरला, बे पंचे 10. शेवटी यांचा गुणाकार करा.
15 पाचा 75 ला 5 हातचे 7, 15 त्रिक 45 आणि 7, 52 ला 2 हातचे 5, 15 1 15, 15 आणि 5 20. तर 30 रांगांमध्ये असं एकूण किती झाड असायला पाहिजे होते? 30 रांगांमध्ये एकूण झाड असायला पाहिजे 2025. पर्याय क्रमांक 2 आहे. 2025 झाड असायला पाहिजे. नागपूर शहर पोलीस 2023 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. चला एक शेवटचा प्रश्न पाहता. प्रश्न क्रमांक 15. एका गॅरेजमध्ये काही मोटारसायकली म्हणजे दुचाकी आणि काही कार आहेत. कार म्हणजे 4 चाकी. बघा बेटा, एका गॅरेजमध्ये काही मोटारसायकली व काही 4 चाकी किंवा कार आहेत. वाहनांची एकूण संख्या 42 आहे आणि चाक जर मोजले तर 144 भरतात. तर असे असल्यास गॅरेजमध्ये मोटारसायकली किती उभ्या आहेत? तर बेटा एक लक्षात ठेवा, प्राणी असो का वाहन असो, जर 2 पायाचा प्राणी आणि 4 पायाचा प्राणी असेल तर काय करायचं, किंवा दुचाकी वाहन आणि 4 चाकी वाहन जर असेल तर काय करायचं? तर पहिल्यांदा काय करायचं, 4 चाकी वाहनांची संख्या काढायची. पण कधी 4 चाकी वाहन आणि दुचाकी वाहन असेल तर 4 चाकी वाहनांची संख्या कशी काढायची? W/2 - H. W म्हणजे व्हील, H म्हणजे हँडल. चला, W म्हणजे एकूण व्हील, चाक किती आहे? 144 भागिले 2 मायनस H म्हणजे हँडल, आणि हँडल म्हणजेच वाहनांची एकूण संख्या किती आहे? 42. चला, 2 7 14, 2 2 4 मायनस 42. 2 2 गेला 0, 7 4 गेले 3. ही झाली बेटा 4 चाकी वाहनांची संख्या. पण आपल्याला 4 चाकी वाहन नाही विचारले, आपल्याला विचारलं मोटारसायकली किती आहेत. मोटारसायकल किती आहेत म्हणजे दुचाकी वाहन विचारले. मला सांगा रे, एकूण वाहन किती आहेत बेटा? एकूण वाहनांची संख्या आहे 42 आणि त्याच्यातून आपण 4 चाकी वाहने जर 30 मायनस केले तर आपल्याला मोटारसायकली म्हणजेच दुचाकी वाहनांची संख्या किती मिळायला पाहिजे? त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. दुचाकी वाहने 12 असायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.